शहर की धड़कन कोने कोने में छुपी कहानियां अनमोल मोती नई सुबह की रोशनी लाए हर पल जिंदगी में जोश जगाए आओ देखें अपना लोकल स्पॉटलाइट ये है अपना लोकल स्पॉटलाइट। नमस्कार मित्रांनो, मी प्राची लोखंडे आपलं स्वागत करत आहे लोकल स्पॉटलाइट मध्ये। या स्पॉटलाइट मध्ये आपण अशा मित्रांना आणि अशा मैत्रिणींना आपण स्पॉटलाइटवर आणणार आहोत जे घरातून बिझनेस करतायत, छोट्या छोट्या शॉपमध्ये बिझनेस करतायत, पण त्यांचा बिझनेस प्रसिद्ध होत नाहीये, लोकांसमोर येत नाहीये। तर अशा लोकांना आपण शोधायला निघालेलो आहे। चांगला प्रतिसाद मिळाला आहे। श्रीमती सीमा भिसे आणि शीतल भिसे। चला तर आपण त्यांना आज भेट देऊया। इथे राहतात सीमा भिसे, त्यांचा बिल्डिंग नंबर आहे 230, पहिला माळ, कन्नवर नगर 1। आपण त्यांना आता भेट देणार आहोत। हाय सीमा। हाय शीतल, कशी आहेस? बरी आहे या सीमा भिसे आणि शीतल भिसे यांच्याकडे आपण जाणून घेऊया त्यांच्या बिझनेस बद्दल। तर सीमा, तुझ्या व्यवसायाबद्दल थोडीशी माहिती सांगशील का ग? माझा व्यवसाय म्हणजे मी मसाले बनवते। अच्छा। आणि त्याच्यामध्ये अजून पुरवण्या, पापड, परत सांडगे आणि अजून ते हे गावच्या प्रकारचे ते वेगवेगळ्या प्रकारचे पिठं ते मी बनवते। ओके। आणि पण मेन पिठामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत? पिठामध्ये भरपूर प्रकार आहेत। अच्छा, इडलीचं पीठ आहे, इडलीचं पीठ आहे, आपलं ते कोंबडी वड्यांचं पीठ आहे, थालीपीठ आहे आणि ते अजून उपवासाचे बनवतात ना, त्याचं पण शिंगाड्याचं आणि वरीचं, ते सगळे प्रेक्षक माझे मसाले जास्त प्रसिद्ध आहेत। म्हणजे माझे मसाले 4-5 वर्षापासून मी ते बनवते। ओके। आज 5 वर्ष झाले तिच्या बिझनेस ना, ती आज मसालेच करते। ओके। ते माझे मसाले बनते आणि आता ते ऍड ऑन केलंयस तू सगळे पदार्थ बाकीचे। ओके। हळूहळू ते पण प्रसिद्ध होत आहेत आता। ठीक आहे, त्याच्या पण ऑर्डर्स तिला यायला लागले आहेत। आता आपण लावूया शीतल भिसे यांच्याकडे। शीतल भिसे, तुम्ही कोणते कोणते व्यवसाय करता? मी केक बनवते। ओके। चॉकलेट केक, व्हॅनिला केक, कप केक। ओके। आणि पुरणपोळ्या पण बनवते। वा, पुरणपोळ्या आणि मोदक पण बनवते। मोदकही बनवते। वा। ज्यांना कोणाला ऑर्डर्स द्यायचे असतील त्यांचे नंबर मी या स्क्रीनवर देत आहे, तुम्ही ते नोट डाऊन करून घ्या आणि त्यांना ऑर्डर्स द्यायला चालू करा। सीमा, तुझ्या मसाल्यांचे प्रोडक्ट्स आम्हाला बघायला मिळतील का? हो, दाखवते ना। ते काय? ही मिरची पावडर आहे ना। अच्छा, घरगुती लाल मिरची पावडर आहे। मिरची पावडर आहे। ओके। 5 मिरच्या मी मिक्स करून ते बनवलेली, 5 प्रकारच्या मिरच्या। हा मालवणी मसाला आहे। ओके। आणि हा आपला घाटी मसाला, कांदा लसूण मसाला। अच्छा। हे हळद आहे, ही आपली घरची घरगुती कुठलेली हळद? ऑर्डरची मी पॅकिंग करून ठेवलेली आहे, माझ्या ऑर्डर आहे त्याची। आणि हे सांडगे आहेत, हे गावाला डाळींपासून बनवतात, सगळं डाळी मिक्स करून बनवतात। हे सांडगे खूप छान लागतात। आणि ह्या पुरवड्या आहेत, पापड वगैरे ते माझी ऑर्डर होती ते मी दिले। आता हे एवढे राहिलेले हे ऑर्डरचे, अजून ते मी पॅकिंग करून ठेवलेले। हे माझे मसाले। ओके। या वहिनी। अगं, माझा मसाला झाला का कम्प्लीट? तुला दिलं 4 किलोचा झालंय ना? 4 किलोची ऑर्डर आहे। तेच चाललं होतं, आता मसाल्याचंच चाललेलं, तेवढंच तुम्ही आला। ठीक आहे। त्या आमच्या वहिनी, यांचा मसाला माझ्याकडे त्यांनी बनवायला दिलेला, त्यांची पण ऑर्डर आता मी कम्प्लीट करून आता हॅलो। हा, शीतल भिसे का? हॅलो। हा, शीतल भिसे। हा, तुमची ऑर्डर पूर्ण आहे चॉकलेट केकची। हा, माझ्याकडून तुम्हाला हा मसाला टेस्ट करा आणि मला तुमचा रिव्ह्यू द्या। थँक्यू। प्रेक्षक हो, हा मसाला मी स्वतः ट्राय करणार आहे आणि तुम्हीही ट्राय करा। तुम्ही नक्की भेट द्या, खाली दिलेल्या नंबरवर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांचा मसाल्याची टेस्ट कळवून आम्हाला रिव्ह्यू आणि रिमार्क जरूर द्या।
घरगुती व्यवसायांमध्ये प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता ही असतेच. ती पुढे नेण्याचं काम आपण करूया. या घरगुती व्यवसायात स्त्रियांना पुढे नेण्याचं काम आपलं आहे. यांना पुढे नेण्यासाठी तुमचीही मदत लागणार आहे, तर ती मदत पुन्हा एकदा दाखवून द्या.